बदलीच्या आमिषाने फसवणूक करण्यात आली आहे। नागपूर शहरात एका महिलेची 3 लाख रुपयाची फसवणूक झाली आहे। मुंबई नोकरी करणाऱ्या महिलेला नागपूर बदलीसाठी पैसे देण्यात भाग पाडले, मात्र पैसे दिल्यानंतरही बदली न झाल्याने सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पाहूया संपूर्ण अहवाल। मुंबईत नोकरी करणाऱ्या एका महिलेसाठी नागपूर बदली एक स्वप्न होतं, मात्र हे स्वप्न तिच्यासाठी मोठा धक्का ठरला। एका महिलेने तिच्याकडून नागपूर बदलीसाठी 3 लाख रुपये घेतले, स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं, पण प्रत्यक्षात काहीच केलं नाही। अखेर फसवणुकीचा पर्दाफाश झाला आणि सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली। आरोपी महिलेविरुद्ध 420 आणि 406 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत। महिलांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे, ती एका विभागात आहे आणि तिची बदली नागपूरवरून मुंबईला झालेली आहे आणि तिला मुंबईवरून नागपूरला बदलून परत यायचं, कारण की तिचं घर, मुलं बाळ सगळं इथे आहे। त्या संबंधात ती एका महिलाच्या संपर्कात आली। त्या महिलेनं तिला आम्ही दिलं आणि तिच्याकडून 3 लाख रुपये घेतले। जर तिची बदली करून देत नसेल तर एका स्टॅम्प पेपरवर तिने 3 लाख रुपये परत करण्याचे चिठ्ठी पण लिहून दिलेली आहे। यावरून पोलीस स्टेशन सदर येथे 420, 406 भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आणि पुढील तपास सुरू आहे। नोकरीसाठी बदलीसारख्या प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हायला हव्यात, मात्र अशा घटनांमुळे फसवणुकीचे नवे प्रकार समोर येत आहेत। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तर अजून पुढील चौकशी सुरू आहेत। अशाच फसवणुकीपासून सावध राहा आणि कोणालाही पैसे देण्याआधी खात्री करा। पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज।